होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे. त्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली. आज शिवाजी महाराज असते आणि तानाजी जर कोंढाणा किल्ला घ्यायला गेले असते तर लोकांना फोन केले असते तानाजी मालुसरेला, ओ तानाजी काय देणार आहे शिवाजी महाराज तुला, ये माघारी इकडे शिजून बसले. हे झालं असतं. अरे पगार नव्हती मावळ्यांना, मरणाची स्पर्धा करायची स्वराज्यासाठी. आणि सांगू तुम्हाला, पगारीनं नौकर मिळतो, सेवक नाही. जर हे सगळे पगारीनं असते ना तर स्वराज्य मिळालं नसतं महाराज. हे दास म्हणून राहिले शिवाजी महाराजांचे. राजे तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत प्राण सोडणार नाही. काय निष्ठा असावी महाराज, सोपी गोष्ट आहे. पण लक्षात घ्या, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला, हे विसरता कामा नये. हे स्वराज्य मिळालं असल तर ही छत्रपतीची कृपा आणि त्या 18 पगड जातीतल्या मावळ्यांची कृपा आहे. त्या मावळ्यांची कृपा आहे, लक्षात ठेवा. एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे. लक्षात ठेवा बरं का. आज तुळजाभवानीचं मंदिर शिल्लक आहे, कुणामुळं? शिवाजी महाराजांमुळं. पांडुरंगाचं मंदिर शिल्लक आहे, कुणामुळं? शिवाजी महाराजांमुळे. हे उपकार शिवाजी महाराजांचे, लक्षात ठेवा. त्यांचं दास्यत्व केलं या सैनिकांनी, या मावळ्यांनी दास्यत्व केलं, म्हणविता त्यांचे दास. पुढे आस उरे ना